तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला। त्याचसोबत जेल प्रशासनानं आरोपींना आरोपीप्रमाणे वागणूक द्यायला हवी असं धनंजय देशमुख म्हणाले। त्याचसोबत या घटनेला 80 दिवस होऊन सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। यंत्रणेनं तत्परता दाखवली असती तर आरोपी पकडला गेला असता असं देखील धनंजय देशमुख म्हणाले। व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल किंवा सगळ्या आरोपींसोबत त्याला सारखा तिथं म्हणजे वागणूक दिली नसेल, म्हणजे दिली जात नसेल, तर सरळ एक विषय आहे की त्या आरोपींना मध्ये न ठेवता जेलमध्ये एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून त्यांना ठेवून जरी तिथं पुढचं खटला चालू दिला तरी काय हरकत आहे। मग त्यांनी जे कर्तव्यावर लोक आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे। आरोपीला आरोपीच्याच पद्धतीनं तिथं वागवण्यात आलं पाहिजे। राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे। राज्याला अजूनही विरोधी पक्षनेता मिळालेला नाही आणि या बजेट अधिवेशना अगोदर तरी विरोधी पक्षनेता मिळणार का असा प्रश्न कायम आहे। विरोधी पक्षनेत्याच्या नावाबाबतचा प्रस्ताव आपल्याला मिळालेलाच नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं। त्यामुळे महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचं याबाबत एकमत नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। विरोधी पक्षनेतेपदावरनं महाविकास आघाडीच्या तीनही पक्षात एकमत नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। दुपारचा 1 वाजतोय। दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटला तरी देखील प्रशांत कोरटकर पोलिसांना काही सापडलेला नाही। कोल्हापूर नागपूरच्या पोलिसांच्या शोध मोहिमेला अद्याप अपेक्षित यश आलेलं नाही। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशातल्या इंदोर बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली आहे। नागपूर पोलिसांचं एक पथक बालाघाट तर कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरमध्ये शोध मोहीम राबवतंय। प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास गनिमी काव्यानं आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। चौकशी चाललेली आहे। तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा। चौकशी चाललेली आहे। तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा। तर प्रशांत कोरटकर संदर्भात विजय वडेट्टीवारांनी एक मोठा खुलासा केलाय। राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, तर IPS अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे अधिकार त्याच्याकडे असल्याची माहिती मिळाली असं देखील वडेट्टीवार म्हणालेत। दरम्यान धमकी देण्याइतपत कोरटकरची हिंमत कशामुळे वाढली असा देखील सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आहेत। भाऊ, आता 4 दिवस झाले प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल होऊन, मात्र अद्यापही कोल्हापूरचं पथक असेल नागपूरचं पथक असेल हे कोरटकरपर्यंत पोहोचू शकलेलं नाही आहे। त्यांना पोलीस अटक करण्यात अपयशी ठरले नाही तर पोहोचूही शकणार नाही। त्याला वरदहस्त आहे। तो कोरटकर आता फार मोठा माणूस झालेला आहे। त्याचा स्टाईल वगैरे फिल्मी स्टाईल झाला आहे। तो तर IAS अधिकाऱ्यांच्या IPS अधिकाऱ्यांच्या बदला करणारा मागच्या एवढे मोठा त्याच्याकडे अधिकार आहेत असं मी ऐकतोय। कोणालाही बदली करायची असेल IAS आणि IPSला मोठ्या पदावर तर कोरटकरला भेटावं लागतं असं चर्चा आहे। त्यामुळे त्याला कोण पकडणार? त्याने काही बोलू देत, सत्तेचा जो धुंदी आहे त्याच्या चेहऱ्यावर दिसते आहे, सत्तेची मस्ती दिसते आहे। हा कोरटकर कोण आहे याच्यावर जर लिहितो म्हटलं हा कसा मोठा झाला आहे, आम्हाला याची सगळी स्टोरी माहीत आहे। याच्यावर 200 पानाचं पुस्तक लिहावं लागेल। हा इतका, आणि याची हिंमत कशामुळे वाढली धमकी देण्याइतपत, म्हणजे खरं तर अशा लोकांची गय न करता त्वरित अटक करण्याची भूमिका घेतली पाहिजे। जे महाराजांचा अवमान करतायत त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? त्या सोलापूरवर का बोलत नाही? छिन्नमवर का बोलत नाही? या कोरटकरवर का बोलत नाही? यावर का तुमचे तोंड शिवले असतात? हे महाराजांचा अवमान करणारे खुलेआम सुटावेत अशी तुमची भूमिका आहे का? म्हणून कोरटकरला सत्तेचा सपोर्ट आहे म्हणून कोरटकरवर कारवाई होत नाही। सरकारने महाराजांना आणि अशा धमकीबाजांना पाठीशी घालून स्वतःची प्रतिमा मलिन करून घेऊ नये आणि त्वरित कारवाई करावी ही आमची मागणी आहे। जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।
तर प्रशांत कोरटकरला फरार होण्यास कुणी मदत केली, ते झारीतले शुक्राचार्य कोण याची चौकशी करा अशी मागणी इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी केली आहे. मराठा समाज आणि शिवप्रेमींचा अंत पाहू नका असं सावंतांनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत, त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल केला, मात्र वाचवतंय कोण याचा शोध घ्या अशी मागणी सावंतांनी केली. मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत असं माझं भावना आहे. त्यांनी ज्या अर्थी त्यांच्या नागपूरच्या माणसावर गुन्हा दाखल करायला लावला, त्या अर्थी त्यांची सुद्धा इच्छा असावी की हा आरोपी पकडला जावा किंवा त्याच्यावर कारवाई व्हावी. पण याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण बसलेत का, की त्याला वाचवायचा एक कोण यंत्रणा आहे का, याची सुद्धा तपास आता मुख्यमंत्री महोदयांनीच पुढे येऊन केला पाहिजे आणि तसे आदेश दिले पाहिजे.